आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. गुरुजींनी मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली. सर्वजण मुलामुलींच्या अंगावर अक्षदा टाकत होते. त्यात शांततेचा फायदा घेत ध्रुव अंतराजवळ गेला आणि अगदी हळू आवाजात बोलण्याचा प्रयत्न करू लागला. हे लिसन, मगाशी जे काही झालं ना ते ऍक्च्युली चुकून. पण त्याचं वाक्यही पूर्ण होऊ न देता ती सरळ पुढे सरकली आणि दाराजवळ जाऊन उभी राहिली. जाम भाव खायला लागली. मला वाटलं माझ्याकडून चूक झाली म्हणून मी स्पष्टीकरण देत होतो, पण आता मर तिकडेच. द्यायचंच नाहीये मला आता काही जस्टिफिकेशन. इकडे सक्षम आणि युगाच्या मनाची मात्र घालमेल सुरू होती. मध्येच ती नजर वर करून त्याच्याकडे बघायची आणि नेमकं तेव्हाच तो सुद्धा तिच्याकडे बघायचा. दोघांची नजरानजर होताच पुन्हा नजरेनेच प्रश्नांची देवाणघेवाण व्हायची. गुरुजींनी मंगलाष्टक संपवल्या तसा अंतरपाठ बाजूला झाला. दोघांच्याही हातात वरमाला दिल्या गेल्या. गुरुजींनी मुलाने मुलीला हार घाला असं सांगितलं. तसं त्याने तिच्याकडे पाहिलं. ती मात्र अजूनही नजर खाली करूनच उभी होती. तो तिच्या दिशेने एक पाऊल पुढे सरकला. जसं तिचं लक्ष त्याच्या पायांकडे गेलं तसे मात्र तिचे श्वास पुन्हा एकदा वाढले. त्याची पावलं तिच्या जवळ येत होती. तो अगदी तिच्या एका पावलावर येऊन उभा राहिला. त्याने हात पुढे करून तिच्या गळ्यात वरमाला घातली. त्याच्या हातांचा स्पर्श खांद्याला होताच तिने अगदी अलगद नजर वर करून पाहिलं आणि पुन्हा एकदा त्याच्या त्या निळ्या डोळ्यांनी तिचा घात केला. अगदी तिच्याही नकळत ती पुन्हा एकदा त्या डोळ्यांमध्ये अडकून गेली. आता गुरुजींनी तिला त्याच्या गळ्यात हार घालायला सांगितला. तशी ती भानावर आली. तो हाईटला तिच्यापेक्षा उंच होता. त्यामुळे आता त्याच्या गळ्यात हार कसा घालावा याचा विचार ती करतच होती. तितक्यात तो थोडा मागे सरकून तिच्या समोर झुकला. तसे तिचे डोळेच मोठे झाले आणि ती आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागली. क्या बात है भाई, तू तर आत्ताच वहिनी समोर शरणागती पत्करलीस की. स्वभावाप्रमाणे पुन्हा एकदा ध्रुव बोलला. तसे सगळे हसू लागले. पण ती मात्र अजूनही आश्चर्यचकित चेहऱ्याने त्याच्याकडे बघत होती. पाठीमागून रूपाने तिच्या खांद्याला धक्का दिला तेव्हा कुठे ती भानावर आली. तिने क्षणाचाही विलंब न लावता हातातला हार पटकन त्याच्या गळ्यात घातला. कारण त्याला असं स्वतःसमोर झुकलेलं तिच्याकडून जास्त वेळ पाहावलंच गेलं नाही. तिने गळ्यात हार टाकताच तो सरळ होऊन उभा राहिला. वरमाला टाकून होताच फोटोग्राफरने दोघांचे फोटोज काढायला सुरुवात केली. तसं बाकीच्यांनी स्टेज रिकामं केलं. अंतरा, मी सांगितलेलं लक्षात आहे ना ग तुझ्या? जीवा ऐक ना, मी त्या प्लॅन मध्ये थोडासा चेंज करू का ग? का ग? त्या प्लॅन मध्ये काय प्रॉब्लेम आहे? हे बघ जीवा, तुला फक्त दर्श आणि ध्रुवचं लक्ष डायव्हर्ट करायचंय ना, जेणेकरून त्यांनी तुला बूट चोरताना बघू नये. हो, मग डोंट वरी जीवा,
ते तुला बूट चोरताना बघणार नाहीत याची शाश्वती मी तुला देते. तू फक्त तुझं काम नीट कर म्हणजे झालं. अरे माझ्या कामाचं तू टेन्शनच घेऊ नको संत्रा. चोरी करण्यात मी एक्सपर्ट आहे. आय मीन टीव्ही मध्ये बघितलंय ना, सो थोडंफार नॉलेज आहे मला चोरी कशी करतात याचं. हा, मामा कमिशनर, आजोबा रिटायर आर्मी ऑफिसर आणि त्यांची नात बघा चोऱ्या चपाट्या करते. बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है जाने मन. तू बस मेरे दोनों भाइयों को संभाल ले, बाकी मैं खुद संभाल लूंगी. आणि खास करून त्या ध्रुवकडे लक्ष ठेव, त्याची नजर खूप शार्प आहे. चुकून जरी त्याने आपल्याला बूट चोरताना बघितलं ना अंतरा, तर आपल्या सगळ्या प्लॅनचा सत्यानाश झालाच म्हणून समज. तो एक फुटकी कवडी सुद्धा आपल्याला मिळू देणार नाही. डोंट वरी जीवा, मी बघते काय करायचे ते. मॅम, तुम्ही सरांच्या हातात हात द्या. फोटोग्राफर युगाला इन्स्ट्रक्ट करत होता. तसं तर तिने आवंडाच गिळला. अहो, मी काय म्हणते, या खोट्या खोट्या लग्नात असे खरे खरे फोटो काढणं खरंच गरजेचं आहे का? कुठल्या अँगलने तुला हे खोटं लग्न वाटतंय? फक्त आपल्यासाठी माझ्या फॅमिलीने 2 दिवसात ही सगळी अरेंजमेंट केली. तयारी करण्यासाठी कालची रात्र कोणीही झोपलेला नाहीये आणि तुला हे सगळं खोटं वाटतंय. अहो, मला तसं म्हणायचं नव्हतं. मॅम, प्लीज द्या ना सरांच्या हातात हात. फोटोग्राफर मध्येच बोलला तसे दोघांनीही स्वतःचे चेहरे नीट केले. तिच्यावर नजर रोखत त्याने त्याचा हात पुढे केला. तसं तिने बारीक तोंड करून त्याच्या हातात हात दिला. तिचा हात हातात येताच त्याने तो किंचित दाबला. तशी ती कपाळावर आठ्या पाडून त्याच्याकडे बघू लागली. फोटोग्राफरने त्यांना स्माईल करायला सांगितलं तशी दोघांनीही खोटी स्माईल दिली. फोटोग्राफर त्यांना एक एक पोज सांगत होता, पण फोटोज काढताना दोघेही पुरते वैतागले होते. त्यात त्याच्या त्या होणाऱ्या स्पर्शाने तिला एक वेगळीच बेचैनी वाटायची. त्यामुळे कधी एकदा हे फोटोशूट संपतंय असं तिला झालं होतं. त्याचं ते वारंवार जवळ येणं, तिला स्पर्श करणं, आता तिला सहनच होत नव्हतं. दर्श, हा बोल अंतरा. अरे, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. अगं बोल ना. तुला हा लग्नाचा प्रोग्राम खूप शांततेत होतोय असं वाटत नाहीये का? वाटतंय तर, पण आता लग्नच इतक्या घाईघाई ठरलंय, मग त्यात आपण तरी काय करू शकतो? जितकं पॉसिबल होतंय तितकं तर सगळंच केलंय की आपण. मी अरेंजमेंट बद्दल बोलत नाहीये रे दर्श, मी एन्जॉयमेंट बद्दल बोलते. बघ ना, इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा या घरात लग्न कार्य होतंय, पण कोणीच डान्स केला नाही, कसली मजा मस्ती नाही. सगळं कसं अगदी शांततेत होतंय. डान्स? अगं तुला आणि जीवाला करायचं असेल तर करा की मग. ती आणि मी तर करेनच रे, पण आज आपण दोघांनी डान्स केला तर? व्हॉट्स इट? आपण? हो दर्श, आपण. का रे, तुला काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम असा काही नाहीये ग, पण तू ध्रुव सोबत डान्स केलास तर. हे बघ दर्श, त्याची आणि माझी वाईब अजिबात मॅच करत नाही. त्याचं सोड, तू माझ्यासोबत कर ना डान्स.
अंतराने सरळ त्याचा हात पकडला. अंतरा, अगं कम ऑन यार दर्श, करूया ना एक डान्स. ट्रस्ट मी, आपण डान्स केला ना तर बाकी सगळे पण एक एक करून आपल्यात सामील होतील. आणि जी शांतता आहे ना ती खऱ्या अर्थाने एन्जॉयमेंट मध्ये कन्वर्ट होईल. प्लीज हो म्हण ना दर्श. अंतरा त्याचा हात पकडून त्याला मस्का लावत होती. आता हा दर्श कुठे जाऊन मेलाय देव जाणे. ध्रुव स्वतःशीच बडबडत दर्शला शोधत होता. तितक्यात त्याची नजर समोर असलेल्या दर्श आणि अंतरावर पडली. तसा तो जागीच थबकला. दर्श प्लीज यार, प्लीज 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 प्लीज. ओके फाइन, करूया आपण डान्स. थँक यू दर्श. अबे इसका क्या चल रहा है बे? थोड्या वेळापूर्वी जीवा आणि आता दर्श. हिचं नक्की चाललंय तरी काय? अगं अंतरा, आपण डान्स करणार कशावर? आय मीन सॉन्ग. ते सगळं मी तुला सांगते रे दर्श, तू चल माझ्यासोबत. तिने दर्शचा हात पकडला आणि त्याला घेऊन निघून गेली. ध्रुव तर डोळे फाडून त्या दोघांकडे बघत राहिला. या पोरीला ना 100% जादूटोणा येतो. साला अख्ख्या घराला बोटावर नाचवते. मला नाईच्यावर लक्ष ठेवायलाच हवं. तो त्या दोघांच्या मागे जाणार तितक्यात त्याला पाठीमागून त्याच्या बाबांचा म्हणजे शिवाचा आवाज आला. ध्रुव जरा इकडे. काय झालं बाबा? अप्पांच्या पायांना मुंग्या येतात. ते आता जास्त वेळ इथे बसू शकणार नाही. तू एक काम कर, त्यांना घरात घेऊन जा आणि त्यांच्या पायांना मलम चोळून दे. सप्तपदी चालू झाल्यानंतर हवं तर आपण त्यांना पुन्हा बोलावून घेऊ. तसा ध्रुव विचारात पडला. तो बोलत जरी शिवासोबत असला तरी त्याची नजर मात्र दर्श आणि अंतरा ज्या दिशेने गेले तिकडे होती. त्याला जायचं तर त्या दोघांच्या मागे होतं, पण अप्पांचा पाय दुखतोय हे ऐकून त्याचा नाईलाज झाला. तसं तो अप्पांकडे निघून गेला. हे बघ दर्श, आपण या सॉन्गवर डान्स करायचा. काय? आपण या गाण्यावर डान्स करायचंय? हो, त्यात इतकं शॉक होण्यासारखं काय? नॉर्मल तर गाणं आहे. अगं नॉर्मल तुझ्यासाठी असेल, पण माझ्यासाठी नाहीये. कसं सांगू तुला की मी कायम तुला ध्रुव सोबत इमॅजिन केलंय. भलेही त्याने तुला नकार दिला असला तरी अजूनही माझ्या मनातून ती गोष्ट गेलेली नाहीये. मग असं असताना तुझ्यासोबत या गाण्यावर डान्स कसा करू शकतो मी? दर्श, अरे तुझ्याशी बोलते मी, लक्ष कुठे आहे तुझं? हे बघ अंतरा, आपण दुसऱ्या एखाद्या गाण्यावर डान्स करूया ना. हे गाणं नको यार प्लीज. नाही आदर्श, आपण याच गाण्यावर डान्स करायचंय. अगं पण नाही आणि बिन नाही. चुपचाप इथे उभा राहा आणि मी तुला जशा स्टेप सांगते ना फक्त तशा लक्षात ठेव. तू हुशार आहेस, तू लगेच कॅप्चर करशील. तिने गाणं सुरू केलं आणि त्याला स्टेप्स सांगू लागली. पण ती जसं जसं त्याला सांगत होती तसं तसं त्याचं ब्लड प्रेशर वाढत चाललं होतं. मॅम, तुम्ही असं बाजूला का सरकताय? आपण कपल फोटोशूट करतोय. प्लीज थोडे जवळ उभे राहा ना. मला वाटतं आता बस झाले फोटो. ती पुढे बोलणार त्या आधीच सक्षमने तिच्या कमरेत हात घालत तिला जोरात जवळ ओढलं. तशी ती डायरेक्ट त्याच्या छातीवर दाबली गेली.
इतकं जवळपास आहे का? ती तर शॉक होऊन सक्षमकडे बघतच राहिली. फोटोग्राफरने पुन्हा एकदा लेन्स सेट केली. ती मात्र आश्चर्यचकित चेहऱ्याने त्याच्या तोंडाकडे बघत होती. तिच्या कमरेवर असलेला त्याचा तो हात तिला सहनच होत नव्हता. त्याच्या हृदयाची धडधड तिला स्पष्टपणे जाणवत होती. एक गोष्ट मी तुला आज क्लिअर करतोय. हे लग्न जसं तुझ्या मर्जी विरुद्ध होतंय, तसंच माझ्या सुद्धा मर्जी विरुद्ध होतंय. पण या लग्नामुळे माझ्या घरातले खूप खुश आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरच्या स्माईलसाठी मी अगदी काहीही करायला तयार आहे. आणि तुझ्याकडे तर तसा पण दुसरा ऑप्शन नाहीये. त्यामुळे हे सगळे नखरे करायचे सोड आणि जे समोर आहे ते चुपचाप एक्सेप्ट कर. त्याने तिच्या कमरेवर पुन्हा दाब दिला. तशी ती अजून त्याच्याजवळ खेचली गेली. तो तिच्या डोळ्यात बघत तिच्या चेहऱ्यावर झुकला. त्याने अलगद तिच्या कपाळाला त्याचं कपाळ लावलं. तसं तिने डोळे गच्च मिटून घेतले. तिने डोळे मिटताच त्याला काय झालं काय माहित नाही. त्याचं कपाळ त्याने बाजूला केलं. त्या जागी आता त्याने त्याचे ओठ तिच्या कपाळावर टेकवले. तशा तिने दोन्ही हातांच्या मुठी गच्च आवळल्या. पण ती पोज बघून फोटोग्राफरच्या चेहऱ्यावर मात्र भली मोठी स्माईल आली आणि तो पटापट त्यांचे फोटोज क्लिक करू लागला. इकडे तिची अवस्था मात्र खूप वाईट झाली होती. त्याच्या त्या नरम ओठांचा स्पर्श कपाळावर आणि त्याच्या त्या थंड हातांचा स्पर्श तिला तिच्या कमरेवर जाणवत होता. पोटात जणू भावनांचा आग डोंब उसळला होता. त्याला दूर ढकलावंसं वाटत होतं, पण तिच्यात जणू काही शक्तीच उरली नव्हती. तिने जणू त्याला पूर्णपणे स्वतःला समर्पित करून टाकलं होतं. अशा अवस्थेत ती त्याच्या अगदी जवळ उभी होती. मेरे दिल में तेरी सांसों को पनाह मिल जाए, तेरे इश्क में मेरी जान फना हो जाए.